नमस्कार. रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, काही दिवसापूर्वीच मी आपला रायटर शीतलचा जो व्हॉट्सअप चॅनल आहे त्याच्यावर मेसेज केला होता की लघुकथा लिहिणाऱ्यांसाठी एक खूप छान संधी आहे. तर त्याबद्दल माहिती मी आपल्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ती लघुकथा कोणी लिहायची, कुठे पाठवायची, कुठे पब्लिश होणार आहे, त्यातून कुठली संधी निर्माण होणार आहे, किती शब्दात लिहायची, सो ही सगळी माहिती मी या व्हिडिओत देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपलं रायटर शीतल हा जो व्हॉट्सअप चॅनल आहे तोही फॉलो करा. याची लिंक असते ती डिस्क्रिप्शनमध्ये असते, आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असते. नाही मिळालं तर मला कमेंट करा की मॅम व्हॉट्सअपची लिंक पाठवा. तो चॅनल निर्माण करायचं एक कारण आहे की काय होतं, बऱ्याचदा मी असं काम वगैरे माझं चालू असतं तर अनेक संधी असतात, म्हणजे काही जॉब्स असतात मराठी लेखकांना, काही उपक्रम असतात, काही स्पर्धा असतात किंवा मला काही अपडेट द्यायचे असतात. तर या सगळ्या गोष्टी मला एकाच ठिकाणी पटकन तो जो व्हॉट्सअप चॅनल आहे त्याच्यावर शेअर करता येतात. आत्ताच मी जी झी मराठी चॅनलची स्पर्धा होती किंवा ती गीत स्पर्धा होती, याचे काही अपडेट्स जे मला मिळतात ते मी त्याच्यावर पोस्ट करते. म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला अपडेट मिळत राहतात. आणि प्लस निकाल लागला तरी मला जेव्हा कळतो मी लगेच त्याच्यावर सेंड करते. कारण कमेंटमध्ये मला बरेच जण विचारतात की ह्याचा निकाल कधी, ह्याचं पुढे काय झालं. तर कमेंटमध्ये रिप्लाय तर मी करतेच, पण इथे पोस्ट केलेलं कळत नाही. तर त्या चॅनलवर आपलं व्हॉट्सअप ग्रुपसारखं आहे जिथे तुम्हाला कळत राहतं अपडेट्स. त्याच्याशिवाय अनेक वेगवेगळे उपक्रम असतात, तर त्याच्या प्रत्येक ह्याचा मी व्हिडिओ बनवू शकत नाही. तर ते जर काही असेल तर मी तिथे शेअर करत राहते. त्यामुळे व्हॉट्सअप चॅनल जरूर तुम्हीही फॉलो करा आणि अनेक मराठी जण असतील त्यांनाही फॉलो करायला सांगा. तर आता चालू करूयात की ही लघुकथाचा जो उपक्रम आहे तो कशासाठी आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर लोकसत्ता हा वर्तमानपत्र वाचत असाल तर त्याच्यामध्ये दर शनिवारी चतुरंग ही पुरवणी येते. तर त्या पुरवणीमध्ये लघुकथा लिहिण्यासाठी आवाहन लोकसत्तातर्फे करण्यात आलं आहे. ओके, सो त्यांनी जे लिहिलं आहे ते मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगते की प्रत्येकाच्या मनामध्ये एक कथा दडलेली असते. कधी पाहिलेला प्रसंग, घेतलेला अनुभव मेंदूच्या कप्प्यात खोल रुतून बसलेला असतो. तर जर अशा तुमच्या कुठलाही प्रसंग किंवा काही गोष्ट घडलेली असेल जी कथा स्वरूपात तुम्हाला मांडता आली तर ती तुम्हाला पाठवायची आहे. आता नवीन वर्ष सुरू होणार आहे, तर प्रत्येक वर्तमानपत्राचे एक नवीन उपक्रम येत राहतील, तसा हा लोकसत्ताचा आहे. तर नवीन वर्ष अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. स्वतःमधल्या कथा लेखिकेला व्यक्त होण्यासाठी हे आवाहन करण्यात आलं आहे. तर तुम्ही अशी कथा लिहू शकत असाल, भावपूर्ण, प्रवाही, आशयघन, ठसठसीत, आधुनिक लघुकथा जर लिहू शकत असाल तर ती लोकसत्ताला पाठवायची आहे. सिलेक्टेड आणि चांगल्या कथा, सगळ्या कथा नाहीत, ज्या निवडल्या जातील त्या कथा लोकसत्ताच्या चतुरंग शनिवारच्या पुरवणीत पब्लिश होणार आहेत आणि त्या पूर्ण महाराष्ट्रभर पब्लिश होतात, हे लक्षात घ्या. आता कोणी पाठवायची आहे तर फक्त महिला लेखकांनी ही कथा पाठवायची आहे. कारण तुम्ही पाहिलं असेल जे लोकसत्ता वाचतात, चतुरंग हा जास्त करून महिलांसाठी ती पुरवणी असते. अर्थात वाचतात सगळे, पण खास तो त्यांच्यासाठी ठेवलेला आहे. त्यामुळे फक्त महिला लेखक या उपक्रमात भाग घेऊ शकतात, हे लक्षात ठेवा. आता कोणी पुरुष जर हे व्हिडिओ बघत असतील तर तुम्ही अर्थात रेकमेंड करू शकता, कोणाला शेअर करू शकता, त्या ह्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. आता लघुकथा लिहायची आहे तर त्याला शब्द मर्यादा काय आहे? 1200 ते 1400 शब्द. ओके, सो 1200 ते 1400 शब्दांमध्ये तुम्हाला लघुकथा लिहून पाठवायची आहे. पेपरवर लिहायची नाही, वर्ड किंवा PDF फॉर्मॅटमध्येच पाठवायची आहे. कथेचं नाव, त्याच्यानंतर पूर्ण कथा शब्दमर्यादामध्ये, तुमचं सगळ्यात शेवटी तुमचं लेखिका म्हणून नाव, तुमचा काय पत्ता असेल, कुठून पाठवत आहात ते. सो ही पूर्ण कथा वर्डमध्ये पाठवा आणि PDF मध्ये पण पाठवू शकता. ईमेल ID ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स
बॉक्समध्ये आहेत 2 ईमेल ID आहेत, तर दोन्हीला तुम्ही पाठवा. सब्जेक्टमध्ये लिहा लघुकथेचं नाव आणि त्यांचा जो उपक्रम आहे लोकसत्ताचा चतुरंग पुरवणीसाठी, असं तुम्ही सब्जेक्टमध्ये लिहून पाठवू शकता. ओके. त्यांनी कसं सिलेक्शन होणार आहे सांगितलं आहे की शब्दमर्यादा पाळणाऱ्या आणि विषय जरा आधुनिक हवा, उत्कृष्ट शब्दमर्यादा पाळणाऱ्या कथेलाच प्रसिद्धी ही लोकसत्ता चतुरंगमध्ये मिळणार. आता त्यांनी महत्त्वाचं सांगितलं आहे, कुठल्या कथेला प्रसिद्धी मिळणार हे ते कळवणार नाहीत. कुठलंही वर्तमानपत्र जनरली नाही कळवत ज्या वेळेला असे उपक्रम असतात. ओके. त्यामुळे तुम्ही एकदा मेल सेंड केला की फक्त रिलॅक्स राहा. जर तुमची निवडली गेली तर ती पब्लिश केली जाईल. पब्लिश झाल्यावरच तुम्हाला कळेल. ते आधी काही कळवत नाही की आम्ही पब्लिश करणार आहे किंवा तुमची निवडली जाईल, असं काहीही होणार नाही. तर मीही एक कथा लिहिणार आहे या चतुरंगासाठी. बघूया, त्यांना आवडली तर पब्लिश होईल. पण मी पाठवलं की माझं काम झालं, त्याच्यानंतर फक्त शनिवारी मी न्यूजपेपर चेक करणार. आता बऱ्याच जणांकडे लोकसत्ता येत नसेल तर आपला एक टेलिग्राम चॅनल पण आहे ज्याच्यामध्ये मी सगळ्या महाराष्ट्राचे न्यूजपेपर शेअर करत असते. तर त्या टेलिग्राम चॅनलला पण तुम्ही जॉईन होऊ शकता, म्हणजे तुम्हाला तिथे तुमची पब्लिश झाली का हे कळेल. ओके. सो आय थिंक मी सगळे ह्याच्यामध्ये प्रश्न तुमचे जे काय असतील ते सांगितलेले आहेत. हां, आणखीन एक की विषय कुठला दिला आहे का लघुकथेला, विषयाचे बंधन नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही विषयावर तुम्ही कथा लिहू शकता. जर तुमच्यापैकी कोणाची पब्लिश झाली तर मला जरूर कळवा, कमेंटमध्ये सांगा की माझी पब्लिश झाली. ओके. जर मीही वाचेल की आपल्या सबस्क्रायबरची कोणाची पब्लिश झाली आहे तर आनंदच होईल आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर पण ती मला शेअर करता येईल. सो ऑल द बेस्ट. असे उपक्रमामध्ये भाग घेतल्यावर लोकसत्तालाही कळतं की काही लेखक आहेत जे चांगलं लिहितात, त्यांच्यापर्यंत एक पोचपावती जाते की अशा अशा नावाची लेखिका आहे जी पुण्यात राहते, मुंबईत राहते, नागपूरमध्ये राहते आणि छान कथा लिहिते. तर काय माहिती पुढे पुन्हा संधी काही निर्माण होऊ शकतात. या उपक्रमाला कुठलेही पैसे किंवा मानधन हे लेखकाला मिळणार नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे तो जो प्रश्न असेल तर त्याचंही उत्तर मी तुम्हाला सांगितलं आहे. सो ऑल द बेस्ट. जरूर सहभागी व्हा आणि ज्यांनी पाठवली आहे त्यांनी मला कमेंट करून जरूर सांगा. Thank you.